रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या सन्माननीय डॉक्टर रवींद्र पवार भाऊ आशिया खंडातील सर्वात मोठी आणि अग्रगण्य असणारी शैक्षणिक संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पवार पाटील तथा अण्णा रयत माऊली वहिनी आणि केशवराव पवार दादा या तीन महान व्यक्तींच्या स्मृतीत अभिवादन करून आजच्या या समारंभास आपण प्रारंभ करतो. सन्माननीय डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांच्या शुभ हस्ते अण्णांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होतोय. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पवार पाटील तथा अण्णा यांच्या पुतळ्याला सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब प्राचार्य सद्गुरू राजे महाराज कॉलेज कराड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण होतोय. आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि रयत शिक्षण सन्माननीय डॉक्टर रवींद्र पवार साहेब यांच्या संकल्पनेतून कर्मवीर पवार पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष या नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या नामफलकाचे अनावरण झाल्याचं घोषित करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राजमाने साहेब आम्हा सर्वांचे मार्गदर्शक या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या नामफलकाचं अनावरण होत आहे. तुझी दीन दुबळ्यांना वटवृक्षाच्या मायेची सावली तुझी दीन दुबळ्यांना वटवृक्षाच्या मायेची सावली धन्य धन्य ते कर्मवीर धन्य धन्य ते कर्मवीर अवघ्या रयतेची माऊली अवघ्या रयतेची माऊली. नुकतंच या नामफलकात आणि या संस्थापक परंतु येता जाता सहज काय का होईना परंतु भाऊंच्या मनात यायचं की त्याचा पुतळा आहे. परंतु हा पुतळा कुणाला विचारला आहे का सुद्धा कुणाचा पुतळा आहे मुद्दा तुम्हाला जसं प्रश्न विचारतात तसं ते कुणातरी विचारायचं आणि एखाद्या वेळेस त्याचं उत्तर मिळालं नाही की भावना थोडंसं मनामध्ये दुःख व्हायचं आणि हे एकदा कोणता त्यांनी बोलून दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की हा जो पुतळा ज्यांचा आहे अशा खंडातील ज्या संस्थापकांचे पुतळा आहे त्यांचं नाव माहीत नसेल. तिथं कराडच्या एसटी स्टँडवर पुतळा आहे आणि तिथून या पुतळ्याची सर्वांना माहिती व्हावी हा पुतळा कुणाचा आहे. आणि या संकल्पनेतून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पवार पाटील असं नामफलक या पुतळ्या परिसरात भाऊंच्या संकल्पनेतून इथं करण्यात आलं आणि रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह वटवृक्ष हे वटवृक्षाचं चिन्हही पाठीमागं असावं अशी एक त्यांची मनात संकल्पना होती. या संकल्पनेतून त्यांच्या संकल्पनेला थोडासा आकार देण्याचं काम आमच्या रयत शैक्षणिक संस्थेमार्फत 2 दिवस हा उपक्रम आमचं काय झाले काय नाही हा रिपोर्ट देत होतो. पहिल्यांदा जर नाव आलं असं कुणाचं साहेब तुमचं नाव आलं म्हणजे की राजमाने साहेबांच्या सध्या आपण याचं नामफलकांचं अनावरण करूया आणि त्यामुळं आज हा दिवस उजाडला. आज त्यांच्या विनंतीला आमच्या विनंतीला मान देऊन इथं गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब आले आणि त्यांच्या शुभास्ते इथं ध्वजारोहण झालं. मी मनापासून त्यांचं आपल्या सर्वांच्या हस्ते हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ही संकल्पना त्यांच्या लक्षात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम करण्यात आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रवींद्र केशवराव पवार उर्फ भाऊ यांचंही आपण इथं सर्वांनी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. टाळ्या वाजवूया. आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय भाऊंच्या शुभांचे संपन्न होतं. यांचा सन्मान याबरोबर सन्माननीय महामुख्य सर याला विनंती करेल आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ ज्यांच्या संकल्पनेतून नामफलक पुढे आलेला आहे. आदरणीय भाऊ
भाऊंचा आपण सन्मान सत्कार करावा. भाऊंचा रयत शैक्षणिक संकुलाचा दर्जा वाढवणारे असतात आणि अशा अनेक संकल्पना प्रत्यक्षात येताना आपण पाहतोय. आदरणीय भाऊंचाही सन्मान या ठिकाणी होतोय. याचबरोबर यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. या ठिकाणी आणखी एक विशेष सन्मान होणार आहे. आपला आदरणीय कर्नल साहेब यांचे मोहन राजमाने साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मोहसिन बागवान यांचा सत्कार होतोय. रयतेमधल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान होणं हे रयत परंपरेचं, रयत संस्कृतीचं एक प्रतीक मानलं जातं. रयतेमधली प्रत्येक व्यक्ती ही तितकीच महत्वाची आहे. याचबरोबर मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, या पुतळ्याची आणि परिसराची काळजी घेणारे 22 सप्टेंबर 9 मे आणि इतर वेळी होणारे जे कार्यक्रम असतात त्या वेळी आम्ही इथे उपस्थित असतो. या पुतळ्याची आणि या परिसराची काळजी घेण्याचं उत्कृष्ट काम सन्मान्य ऋषी प्रत्येक रयतेला फुलवण्याचं काम केलं. तसं रयतेतला हा प्रत्येक माणूस आपली संस्था मोठी करण्यास मदत करतो. माजी सहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था मधोवर सातारा यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय महामुख्य सर यांच्या शुभ हस्ते होतोय. याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अतिशय उत्कृष्ट काम आपण आपल्या शाळेमध्ये पाहतोय. नेहमीच त्यांचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लागतं. आजच्या नामफलकाचे अनावरण करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब आपणास विनंती आपण आम्हा सर्वांना उद्बोधित करावे. आदरणीय राजमाने साहेब. मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट भाऊ मनेर सर, अतुल कदम, मालुरकर सर, राठोड सर, आपण सर्व रयत सेवक, रयतचे हितचिंतक आणि विद्यार्थी गेले अनेक अण्णांचा पुतळा या परिसरामध्ये आहे. परंतु आमच्या हातून सुद्धा काही गोष्टी दुर्लक्षित झालेल्या होत्या आणि ती गोष्ट भाऊंनी मामूलकर सरांच्या निदर्शनाला आणून दिली. त्या अण्णांचा पुतळा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना विचारलं तर हा पुतळा कुणाचा आहे ते सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला रवींद्रनाथ टागोरांचा आहे असं कोण म्हणतं मामासाहेब जगदाळेंचा आहे, कोण म्हणतं कर्मवीर अण्णांचा आहे. आणि म्हणून भाऊंनी सूचना केली ती अतिशय योग्य होती की पुतळ्याच्या पाठीमागं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक तीर्थरूप पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील असं नामकरण करूया. आणि ती केलेली सूचना तात्काळ मामूलकर सरांनी अंमलात आणली. भाऊ अनेक वेळेला विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहतात. रयत शिक्षण संस्थेला, महाविद्यालयाला, विविध शाखांना सूचना करतात त्या किती योग्य असतात याचीच प्रचिती देखील यावरून येते. आज आपण आपल्या शाळांच्या मध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवले की रयत शिक्षण संस्थेला सूचना केली आदरणीय भाऊंनी आणि त्याची अंमलबजावणी सर्व रयत शिक्षण मध्ये. अशा पद्धतीनं भाऊंचं सदैव आम्हाला मार्गदर्शन असतं. आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये बघत असेल की यशवंत हायस्कूल असेल, केशवराव पवार स्कूल असेल, HM कॉलेज असेल, अतिशय उच्च दर्जाची शिक्षण संस्था म्हणून तिच्याकडे समाज पाहतोय. भाऊंचं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभावं, त्यांनी सूचना कराव्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं भाग्य देखील आम्हाला लागावं अशी मी कर्मवीर अण्णांच्या चरणी प्रार्थना करेन. आज या ठिकाणी या बोर्डचं अनावरण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. परंतु या ठिकाणी कर्मवीर अण्णांच्या वरती, रयत शिक्षण संस्थेवरती किती लोक प्रेम करतात याची जाणीव देखील तुम्हाला झाली. या ठिकाणी व्यवसाय करणारे त्याच्या असतील, काही लोक असतील, ते स्वतः कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला अण्णांच्या पुतळ्याला दररोज त्या ठिकाणी स्वच्छता करून त्या ठिकाणी हार घालणं, त्याचे पूजन करणं, तिथं नतमस्तक होणं, हे सर्व लोक निरपेक्ष भावनेनं करत असतात. म्हणजे अण्णांनी केलेलं कार्य किती मोठं आहे त्याची प्रचिती यामधून येते. आपण देखील या लोकांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.